उसमें सब ऑफिसर्स वो चुनाव में इलेक्शन ऑफिसर्स के नाते का उनको काम करना पड़ता है और फिर जो गवर्नमेंट चलती है उनके ऊपर आचार संहिता लागू हो जाती है। इसीलिए बहुत तकलीफ हो जाती है, डेवलपमेंट पूरी ठप हो जाती है और बार बार अपना जैसे देश में चुनाव होना कहीं ना कहीं चुनाव होना ये ठीक नहीं है। बहुत साल पहले मुझे याद है कि एक ही दिन पार्लियामेंट का भी चुनाव रहता था और असेंबली का भी चुनाव रहता था। तो एक दफ़ा होने के बाद 5 साल तो चुनाव नहीं आएंगे और ऑफिसर भी कभी कभी जो काम करना पड़ता है तो पूरा काम रुकवाना पड़ता है। नया कोई भी डिसीजन हम ले नहीं सकते क्योंकि कोई ना कोई जगह कोड ऑफ कंडक्ट रहता है, ऐसा सब चलता है। इसीलिए ये जो समिति उन्होंने फाइनल की है वो अच्छी है। जल्द से जल्द उन्होंने उनका जो भी प्रस्ताव है वो देना चाहिए। मैं खुद और हमारी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी भी उसका स्वागत करती है और अपने देश के लिए ये बहुत ज़रूरी था। जैसे वन नेशन वन टैक्स ज़रूरी था वैसे टैक्स के बारे में भी ऐसा ही था। कोई स्टेट में कोई कार के ऊपर टैक्स कम, कोई कार के ऊपर टैक्स ज़्यादा, कोई देश में अपने स्टेट में ऐसे अलग अलग टैक्सेस रहते थे। और फिर लोग क्या करते थे, समझो एग्जाम्पल हमने दिया, महाराष्ट्र में कार का टैक्स अगर ज़्यादा हो तो लोग गोवा जाते थे, कर्नाटक जाते थे, बाजू वाले स्टेट जाते थे और वहाँ कार खरीद कर अपने स्टेट में लाते थे। ऐसे ही बहुत दफ़ा हुआ, इसीलिए वो भी अच्छा हुआ और इसके बारे में भी ये होना चाहिए क्योंकि सब काम एक दफ़ा चुनाव होने के बाद प्राइम मिनिस्टर हो, अलग अलग स्टेट के चीफ मिनिस्टर हो, सबको आगे 5 साल काम करना बहुत आसानी उसमें हो जाएगी, ऐसा मेरा खुद का कहना है। एक मिनट इंडिया अलायंस ने उसका विरोध करना शुरू कर दिया जैसे इसका नाम। ये देखो ना, आपने देखा क्या वन नेशन वन टैक्स के बारे में भी ऐसा ही हुआ था। कुछ ना कुछ स्टेट विरोध करते हैं। अभी ये आपने जिनका नाम लिया उनका काम ही है विरोध करना, इसीलिए वो विरोध कर रहे हैं। लेकिन कॉमन मैन को अगर आप पूछे तो मुझे तो खुद को ऐसा लगता है, हमारी पार्टी को लगता है कि वन नेशन वन इलेक्शन ये बहुत अच्छा है। बीच में मेरे ख्याल से प्राइम मिनिस्टर जी ने भी 2-3 दफ़ा ये मुद्दा उठाया था और तब ज़्यादा किसी ने उसके बारे में अपनी राय नहीं दी थी। लोगों को क्या लगा मुझे मालूम नहीं, या अलग अलग पार्टियों को क्या लगा मालूम नहीं, लेकिन इस दफ़ा एक्स प्रेसिडेंट अपने देश के कोविंद साहब, उनके अध्यक्षता में वो कमेटी उन्होंने फाइनल की है और वो गठित होने के बाद अभी उनका प्रस्ताव आ जाएगा। इंडिया अलायंस की बैठक मुंबई में चल रही है कि एनडीए की बैठक करके एक दिखावा कराया जा रहा है, उसको लेकर क्या कहेंगे? ये बिल्कुल दिखावा नहीं, ये ऐसा दिखावा चलता है क्या? हमारा भी काम है ना, हमारी जो महायुति है उसके बारे में सबने साथ मिलके कुछ सोचना, आगे की लाइन ऑफ एक्शन अपनी क्या होनी चाहिए, पार्लियामेंट के चुनाव के बारे में क्या होना चाहिए, असेंबली के चुनाव के बारे में क्या होना चाहिए, सीटों का बंटवारा कैसा होना चाहिए, ऐसे बहुत से बातें होती है। और इसके लिए हम कल भी रात को बैठे थे 3-4 घंटा और आज भी बैठने वाले हैं। दादा, आज क्या अहम मुद्दे रहेंगे? आज की मीटिंग में क्या हुआ, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी महायुति में शामिल होने के बाद ये पहली दफ़ा ऐसे सब हमारे एमएलएज हो, हमारे एमपीज हो, हमारे बाकी के जो पार्टी के प्रेसिडेंट रहते, डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट हो या बाकी लोग रहते, वो सब पार्टियों के कार्यकर्ता सब एक साथ मिलके सबका सुनेंगे और हम एक मैसेज देना चाहते हैं कि हम सब मिलके आने वाले चुनाव लड़ने वाले हैं। इसीलिए हम जैसे यहाँ एक हुए हैं वैसे हर एक हमारा गांव का भी कार्यकर्ता, उन्होंने भी महायुति का काम करना चाहिए, तालुका का हो या सिटी का हो या डिस्ट्रिक्ट का हो,
इसीलिए हमें जो भी अभी उनको जो भी बताना चाहते हैं वो हम बताएंगे। मैं बताऊंगा, तटकरे साहब बताएंगे, बाकी साथी, और उसमें से आगे की लाइन ऑफ एक्शन हम तय करेंगे। इंडिया का लोगो लॉन्च होने वाला था, लेकिन अब कहा जा रहा है कि इंडिया का लोगो आज लॉन्च नहीं होगा। उनका क्या लॉन्च होना चाहिए और क्या नहीं होना चाहिए वो उनका काम है, मुझे क्या लेना देना। हमें महायुति का ज़्यादा स्ट्रांग कर दी है, इंडिया ज़्यादा स्ट्रांग करना है, हमारा वो काम चालू है। हाँ, अरे रुक ना बाबा, एक देश एक इलेक्शन एक निवडणूक अशा प्रकारची एक चर्चा सकाळपासून सुरू झालेली आहे। मला त्याबद्दल जे ट्विट करायचं होतं ते मी केलेलं आहे। बाकीचे पण आमचे सिनियर नेत्यांनी आपापली भूमिका मांडलेली आहे। ह्याची देशाला नितांत गरज होते। पूर्वीच्या काळात आम्हाला आठवतंय एकाच वेळेस लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका व्हायच्या, त्याच्यामुळं खर्च कमी होतो, त्याच्यामुळं आचारसंहिता ज्या लागतात त्याच्यातनं जे काही प्रश्न निर्माण होतात, अधिकारी 4 महिने निवांत बसतात। आता आचारसंहिता लागलेली आहे, कुठलेही आदेश दिले तर ते सरळ म्हणतात की आचारसंहिता आहे, त्याच्यावर सध्या आम्ही आदेशाचं पालन करू शकत नाही, आपल्याला वर्क ऑर्डर देता येत नाही, आपल्याला प्रशासकीय मान्यता देता येत नाही, सुधारित प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव आला तर तो देता येत नाही। आपल्या देशाला सारख्या दर 5 वर्षामध्ये सारख्या कुठं ना कुठं निवडणुका ह्या तशा बघितलं तर डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातनं अडचणीच्या ठरतात। आपल्याला बाकीच्या बाबतीमध्ये जो विकास साधायचा असतो किंवा केंद्राच्या आणि राज्याच्या योजना ह्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवायच्या असतात, त्यावेळेस निवडणुका आल्यानंतर माझ्या माहितीप्रमाणे जवळपास 4 महिने काम ठप्प राहतं। आणि मग इतके दिवस काम ठप्प राहणं हे आपल्याला ह्या काळामध्ये परवडणारं नाही आहे। म्हणून पाठीमागच्या काळामध्ये आपल्याला आठवत असेल देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी एक मुद्दा उचलला होता की आपला देश एवढा मोठा कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत पसरलेला आहे, ह्या देशामध्ये जर एकच निवडणूक झाली तर ते जास्त हिताचं ठरेल। आणि बरेचसे अधिकारी, म्हणजे तुम्ही म्हणाल की लोकसभा विधानसभा होत असताना 4 महिने महाराष्ट्राचं काम विधानसभेकरता थांबतं, 4 महिने महाराष्ट्राचं काम लोकसभेकरता थांबतं। हे जरी खरं असलं तरी ज्यावेळेस कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड इथल्या इलेक्शन लागल्या की आमचे IAS ऑफिसर तिथं नेमले जातात आणि ते मग महिना 2 महिने तिथं जातात। त्यांच्यावर ज्या डिपार्टमेंटची सेक्रेटरी पदाची, प्रिन्सिपल सेक्रेटरी, ACS ह्याची जबाबदारी असते तेही काम थांबतं का, तर ते तिकडं गेलेले आहेत। आणि मग अधिकाऱ्यांना पण त्याच्यात गुंतून पडावं लागतं आणि विकास कामावर ह्याचा फार मोठा परिणाम होतो। म्हणून जसं 1 नेशन 1 टॅक्स तसं 1 नेशन 1 इलेक्शन ह्याची गरज होती अर्थात। आणि खर्चही खूप वाढतो। तुम्हालाही माहिती आहे की खर्च सगळ्याच हेलिकॉप्टर असतील, विमानं असतील, बाकीचा सगळा खर्च असेल। खर्च करताना निवडणूक आचारसंहितेचं तंतोतंत पालन करून तो खर्च करावा लागतो, पण तो कसा होतो ते आपल्यालाही सगळ्यांना माहिती आहे। तुम्हालाही त्रास होतो, इकडे जायचं दांडकं घेऊन का तिकडे जायचं दांडकं घेऊन, हा काय म्हणला तो काय म्हणला। त्याच्यामुळं हे खरोखरीच त्याच्यातला थोडासा गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु ह्याची नितांत देशाला गरज आहे। आता कोविंद साहेब आपले माजी राष्ट्रपती यांची समिती नेमलेली आहे, ते त्याचा अभ्यास करतील। 5 वर्ष देशाचे राष्ट्रपती म्हणून त्यांनी केलेलं काम आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि त्याच्यामुळं त्यांचा जो काही अहवाल येईल त्याच्यानंतर पुढं फायनल निर्णय होईल। परंतु ह्याची नितांत गरज देशाला आहे हे माझं स्पष्ट मत आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं स्पष्ट मत आहे। दादा पण विरोध करताना दिसत आहेत, एकीकडे तुम्हाला माहिती आहे पुण्यामध्ये सगळे एकवटलेले आहेत, त्याच्यामध्ये विरोधकांचं विरोध करणं हे कामच आहे। आणि जे रुलिंग पार्टीमध्ये असतात त्यांचं सरकार गतीनं चालवणं, लोकांचे प्रश्न सोडवणं, वेगवेगळ्या समस्या निर्माण होतात त्या दूर करणं। आता सध्या पावसाची परिस्थिती बिकट आहे, ते एक मोठं संकट महाराष्ट्रावर येऊ घातलेलं आहे काही भागामध्ये। त्याबद्दल त्यांना पुन्हा कशी मदत करता येईल, काय निर्णय घेता येतील त्याबद्दल आम्ही काही निर्णय पण घेतलेले आहेत आणि सरकारी यंत्रणेला
सूचना पण ज्या द्यायला पाहिजे त्या मुख्यमंत्र्यांच्या लेवलला आम्ही सगळ्यांनी दिलेल्या आहेत. ते मध्येच त्याची बैठक झालेली होती. त्याच्यामुळे हे विरोधकांचं त्यांचं काम चालणार. 28 लोक एकत्र आलेली आहेत. तुम्ही मला सांगा, एका देशामध्ये 28 पक्ष वेगवेगळे एकत्र येऊन हे सगळं ज्यावेळेस करण्याचा प्रयत्न करतात त्यावेळेस उद्या देशाच्या प्रमुख पंतप्रधान कोण राहणार, पंतप्रधानाचा उमेदवार कोण राहणार त्याची चर्चा त्या ठिकाणी होत नाही. त्याच्यामध्ये इतर वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत. हा जरी त्यांचा अंतर्गत प्रश्न असेल तरी भारतातले सर्वसामान्य नागरिक कॉमन मॅन विचार करत असतो की आपल्या देशाला खऱ्या अर्थाने पुढं घेऊन जाणारं नेतृत्व आज तरी कोण आहे. जगाने पण एकंदरीत भारताच्या पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी साहेब बाहेर जातात त्यावेळेस कशा पद्धतीनं त्यांचं स्वागत होतं. गेले 9-9.25 वर्ष त्यांच्या नेतृत्वाखाली कशा प्रकारे डेव्हलपमेंट झालेली आहे, कशा प्रकारे नॅशनल हायवे, पोर्ट, एअरपोर्ट अशा अनेक गोष्टी, गोरगरिबांना घरं, अशा अनेक बाबी त्या ठिकाणी चालू आहे. त्यापुढं अधिक जोमाने होण्याच्या करता आपण अर्थव्यवस्थेमध्ये 5व्या क्रमांकावर पोचलो. तो आता आपल्याला 3ऱ्या क्रमांकावर पोचवायचा आहे. $5 ट्रिलियन अशा पद्धतीने आपल्या अर्थव्यवस्थेचं आपण टार्गेट ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्या मुंबईला आपण $1 ट्रिलियन टार्गेट त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. अशा सगळ्या गोष्टी आहेत. दादा, तुम्ही आज इथं बैठक घेताय मला अजून काहीच त्याच्याबद्दल माहीत नाही. कुठल्याही बातम्यांवरून माझ्यासारख्याने त्याच्याबद्दलची प्रतिक्रिया देणं योग्य नाही. वस्तुस्थिती कागद माझ्या हातात पडल्यानंतर मी माझी भूमिका मांडली. दादा, इथं तुमची बैठक होती, कुठल्या विषयांवर ही बैठक होणार आहे? पहिल्यांदाच एकत्र तुम्ही अशा पद्धतीने तुमच्या पदाधिकाऱ्यांना आम्ही दोन महिन्यापूर्वी या महायुती सरकारमध्ये सामील झालेलो आहे. आम्ही सगळेजण मंत्री एकत्रपणे अनेकदा काम करतच असतो. मागे देखील आम्ही काम केलेलं आहे. मागे 2.5 वर्ष एकनाथराव शिंदे असतील, भुजबळ साहेब असतील, मी असेल, अशा आम्ही अनेकांनी मागच्या गव्हर्नमेंटमध्ये पण काम केलेलं आहे. त्याच्यावर ती अडचण नाही. आणि आम्ही 30-30, 35-35, 25-25 वर्ष राजकीय जीवनामध्ये काम करत असल्यामुळं आपण ज्यावेळेस राज्याच्या हिताकरता, राज्याच्या भल्याकरता, देशामध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाला सपोर्ट करण्याकरता, पाठिंबा देण्याच्याकरता आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत. आज देशाला खऱ्या अर्थाने त्याची गरज आहे आणि म्हणून आम्ही निर्णय घेतला. इतके दिवस आमचं अधिवेशन होतं, वेगवेगळे शासन आपल्या दारीच्या निमित्तानं आम्ही कार्यक्रमाला वेगवेगळ्या जिल्ह्यात जातोच. आता परवा दिवशी आम्ही बुलढाण्याला चाललो आहे. परंतु आमचे जे कार्यकर्ते आहेत, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, शिवसेनेचे आणि भारतीय जनता पक्षाचे आणि इतर पण मित्रपक्ष म्हणजे रामदास आठवले, हितेंद्र ठाकूर, बच्चू कडू असे अनेक सहकारी त्याच्यामध्ये, जानकर महादेव किंवा इतर सदाभाऊ खोत वगैरे असे अनेक सहकारी आहेत, कवाडे साहेब, तर ते पण सगळेजण काल आम्ही एकत्र बसलो होतो. सगळ्या कार्यकर्त्यांनी जसं आम्ही राज्य पातळीवर एकत्र काम करतोय तसं जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर, गाव पातळीवर किंवा वॉर्डामध्ये तशा पद्धतीनं काम झालं पाहिजे. कारण पहिल्यांदा आता पार्लमेंटच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्याही निवडणुकीची आम्ही वाट बघतोय. परंतु सुप्रीम कोर्टामध्ये मॅटर असल्यामुळं तो अधिकार शेवटी सर्वोच्च न्यायालयाचा आहे. ते ज्यावेळेस देतील त्यावेळेस त्या निवडणुका लागतील. मध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मार्केट कमिटीच्या, सहकारी संस्थांच्या निवडणुका ह्या झाल्या, काही चालू आहेत. त्याच्यावर ती बाब सध्या सुरू असलेली आपण पाहतो. पण आता तरी आमच्या सगळ्यांच्या समोर पहिलं टार्गेट लोकसभेची निवडणूक आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये NDAला मागच्या वेळेसपेक्षा जास्त जागा कशा निवडून येतील, महाराष्ट्रातनं पण 48 पैकी जास्तीत जास्त जागा कशा निवडून येतील याबद्दलचं आमच्या सगळ्यांचं नियोजन आहे. आणि त्याकरता सगळ्या कार्यकर्त्यांच्यामध्ये एकोपा व्हावा, त्यांच्यामध्ये एक त्यांचे मन जी
जुळावीत अशा प्रकारची ते आमच्या लोकांची भावना आहे. ज्या भागामध्ये पाणी नाही त्या भागातलं पाणी म्हणजे उत्तर अहो, महाराष्ट्रात ते काय आहे त्याला क्वेश्चन मार्क आहे. रोज काहीतरी बातम्या देतात. नरेंद्र मोदी साहेबांचा स्वतःचा पहिल्यापासून मतदारसंघ गुजरातचा आहे, तरी देखील मागे ते वाराणसीमधनं निवडून आलेले आहेत. सुरुवातीला तर दोन्ही मतदारसंघातनं ते निवडून आलेले आहेत. ते देशाचे पंतप्रधान आहेत. त्यांच्या नावावर 300पेक्षा जास्त जागा दोन्ही वेळेला निवडून आलेल्या उभ्या भारताने पाहिलेल्या आहेत. त्याच्यामुळं तो त्यांचा अधिकार आहे, त्यांनी कुठं उभं राहावं. पण मी पण एक बातमी वाचली, अर्थात त्या बातमीच्या पुढंच क्वेश्चन मार्क होता. त्याच्यामुळं क्वेश्चन मार्क असल्यानंतर कुठं त्याच्यात आपण वेळ घालवायचा आणि चर्चा करायची. त्याच्यामुळं मला त्या संदर्भात तो सर्वस्वी त्यांच्या पक्षाचा आणि त्यांचा स्वतःचा अधिकार आहे. त्या पद्धतीनं ते निर्णय घेतील. आता ज्या भागामध्ये पाणी आहे त्या दुष्काळी भागामध्ये तिकडचं पाणी त्या भागातले लोक आंदोलन हा? करतात. यामध्ये समन्वय कसा साधणार? कशात ज्या भागामध्ये दुष्काळी भागामध्ये पाणी न्यायचा आपण विषय काढतो, परंतु ज्या भागामध्ये जास्त पाणी ते लोक त्या ठिकाणी आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळतात. हे का ह्याच्यामध्ये मार्ग काढता येतो. पहिल्यांदा कुठल्याही काही निर्णय घेत असताना काहींचा त्याला विरोध राहतो, परंतु सगळ्यांना विश्वासात घेऊन चर्चा केली की मार्ग त्या ठिकाणी निघतो. चर्चेतनं नेहमी अंतिम मार्ग चांगला निघतो. हा आजपर्यंतचा आम्हाला अनुभव. धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.